मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला पूर्ण बहुमत मिळणार। 27 महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर असेल। निकालानंतर भाजपच मोठा पक्ष हे पुन्हा अधोरेखित होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। अमराठी माणसांना मारणं हा भाषेचा विकास नाही। मराठीच काय अमराठी माणूस सुद्धा ठाकरेंसोबत नाही। फडणवीसांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर टीका। ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार। मतदानावेळी मतदाराला मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवणं हा मुख्य उद्देश। मात्र पाडू मशीन मुंबईमध्ये कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही। निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी अधिक माहिती दिली नाही। हा नियम विधानसभा लोकसभेला का नाही आणला? मतदानाच्या एक दिवसाआधी राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी। बावनकुळेंची टीका तर लोकांची भेट घेणं हे नियमातच। बावनकुळेंकडून स्पष्ट। बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधातील मनसेची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करताय म्हणत कोर्टाने ॲडव्होकेट सरोदेंना दंड ठोठावला। याचिका फेटाळल्यानंतर पुढील पर्यायांबाबत राज ठाकरेंची सरोदेंच्या सोबत चर्चा। ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन। अरविंद सावंत, संजय राऊतही उपस्थित। उद्याच्या बीएमसी निवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबीय दर्शनाला। राजकीय नटसम्राट मंदिरांमध्ये वणवण फिरत आहेत। आशिष शेलारांची ठाकरे बंधूंच्या मुंबादेवी दर्शनावर टीका। मुंबईमध्ये सत्तेची महालढत। 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात, तर इचलकरंजी जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। 65 जागांसाठी मतदान। 230 उमेदवारांमध्ये लढत। अजित पवार यांचे 1999 मधील शिवसेना भाजप युतीवर आरोप। पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवल्याचा दावा। तर मी तत्कालीन जलसंपदा मंत्री होतो असा कुठलाही निर्णय झालेला नाही। एकनाथ खडसेंनी आरोप फेटाळले। 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही। कोर्टात फाईल उघडल्या की अजित पवारांवर कारवाई होईल। भाजपवरील आरोपानंतर परिणय फुकेंचा पलटवार। अजित पवार म्हणतात सिंचन घोटाळ्यात आम्हीच नाही तर भाजपने सुद्धा पैसे खाल्ले। अजित पवार आणि भाजपचं राजकारण छान चाललंय। अंजली दमानिया यांची टीका। पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांसाठी पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप। योगेश चिलेंची पुरावे सादर करत पोलिसात तक्रार, चौकशी होणार। ठाण्यामधील प्रभाग क्रमांक 6 मध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। शिंदेंच्या शिवसेनेनं ईव्हीएमचा डेमो घेऊन प्रचार केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की। सायनमधील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या उमेदवार शिल्पा केळुसकरांचे पती दत्ता केळुसकरांकडून पैसे वाटप। शिंदेंसह ठाकरेंच्या शिवसेनेमधील पदाधिकाऱ्यांचा आरोप। पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून चौकशी। ठाण्यामध्ये मतदानापूर्वीच राणा ठाकरेंच्या उमेदवाराच्या पतीने अपक्ष उमेदवारांचं ऑफिस फोडलं। भोईर यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप। भोईर यांच्या कार्यकर्त्याला मारहाण। नागपुरातील 103 वर्षांच्या आजीबाईंना वाढदिवसाच्या दिवशीच जीवदान। अंत्यविधीची तयारी सुरू असताना आजींची अचानक हालचाल। अंत्यविधींसाठी आलेल्या नातेवाईकांकडून गंगूबाई सावजी साखरेंचा वाढदिवस साजरा।